आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की नुसतं महाराष्ट्र नाही आणि भारत नाही तर संपूर्ण जगामध्ये राजकारण, अर्थकारण, समाज जीवन, शिक्षण, कला, क्रीडा, मानसिक आरोग्य या क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि या करोनाचा या सगळ्या क्षेत्रांवर एक गंभीर परिणाम आपल्याला झालेला दिसतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की हे सगळे जगामध्ये जी प्रश्न निर्माण झालेली आहेत त्या सगळ्या प्रश्नांना जगामध्ये वेगवेगळ्या पातळीवर प्रतिक्रिया दिल्या गेल्या. काही जगांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे कोरोनामुळे निधन झालं. काही देशांमधली आरोग्य व्यवस्था अत्यंत चांगली, सुलभ आणि सुव्यवस्थित असल्यामुळे तर लगोलग लोकांना लसीकरणाचे प्रक्रिया मोठ्या प्रमाणात झाल्यात. काही देशांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार जास्त असल्यामुळे अनेक देशांमध्ये कोरोनाच्या संदर्भात काही अफवा पसरल्या नाही. त्याच्यामुळे सुद्धा त्यांना कोरोना नियंत्रित करता आला. काही देश आज घडीला म्हणजे आजच्या तारखेला जगामध्ये काही देश असे आहेत की त्या देशांमध्ये कोरोना पूर्णतः नियंत्रित झालेला आहे आणि तिथे लोकांना मोकळ्यापणाने आपल्याला आता फिरता येते त्यांच्या देशामध्ये. भारत आणि भारतासारखे काही जे देश आहेत त्या देशांमध्ये अजूनही कोरोना नियंत्रित झालेला नाहीये आणि कोरोनाची पुढची लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच्यामुळे इतर प्रश्न सुद्धा आपल्या समोर येताना दिसत आहेत. म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्या महायुद्धानंतर ही पहिली अशी घटना आहे की ज्याच्यामध्ये जगाला पुन्हा जागतिक समस्यांकडे, जगाच्या प्रश्नांकडे पुनर्चिंतन करण्याचा विचार आणि वेळ आलेली आहे. प्रसिद्ध इतिहास तज्ञ युवाल नोआ हरारी यांनी मागच्या वर्षी न्यूयॉर्क टाइम्स मध्ये 2-3 लेख लिहिले. त्या 2-3 लेखांचं जर आपण म्हणजे त्यांचा जर संदेश बघितला त्या लेखांमधनं ते काय सांगताय तर त्या लेखांमधनं त्यांचं म्हणणं असं आहे की कोरोना संपूर्ण जगाला एक वेगळ्या पद्धतीने घडवणार आहे. ही करोनाचा जी हा जो काळ आहे, करोनाची ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियामध्ये आपण नागरिकांनी, अभ्यासकांनी पुनर्चिंतन करायचंय जगातल्या समोरच्या प्रश्नांवर. जगातल्या कशा पद्धतीने अनेक प्रश्न भेडसावत आहेत, त्या भेडसावणाऱ्या प्रश्नांपासून आपण कशा पद्धतीने मार्ग काढू शकतो याविषयीची सुद्धा चर्चा त्यांनी त्यांच्या लेखांमध्ये केलेली आहे. आणि म्हणून कोरोना एक संकट आहे असं म्हणत असताना कोरोना एक वेगळ्या पद्धतीची एक स्थिती आपल्याला निर्माण करून देतो की त्या स्थितीमध्ये आपण सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात पुनर्चिंतन करू शकतो. जगासमोर असलेले अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या वर आपण पुन्हा सामाजिक शास्त्रज्ञ, नागरिक पुनर्चिंतन करू शकतो आणि जगाला भेडसावणाऱ्या प्रश्नांपासून आपण काहीतरी मार्ग काढू शकतो. अशी एक सुद्धा आपल्याला प्रश्न या संदर्भात त्यांच्या लिखाणातनं उपस्थित झालेले दिसतात. आता आपल्याला हे माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी शासनाने, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार या दोन्हींनी टाळेबंदी जाहीर केली. टाळेबंदींच्या वेगवेगळ्या ज्या टप्प्यांमध्ये आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने ती टाळेबंदी केली. त्याचा त्या टाळेबंदीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. कारण टाळेबंदी म्हणजे एखादा जो समूह आहे तो समूह त्याची एक सामाजिक जीवन असतं आणि ते सामाजिक जीवन कुठलीही पूर्वसूचना न देता, त्याला तसं प्रशिक्षण न देता, त्याची त्या समस्यांची विषयी साक्षरता न करता डायरेक्ट त्याला जर आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक प्रश्न निर्माण होतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक प्रश्न निर्माण होतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक प्रश्न निर्माण होतात. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की टाळेबंदी ची जी पहिला टप्पा जो होता टाळेबंदीचा, तो पहिला टप्पा जर आपण अजून आठवला किंवा त्याविषयीच्या बातम्या जुन्या बघितल्या तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतं की त्या टाळेबंदीमुळे कोरोना नियंत्रित होईल असं तर म्हटलं गेलं, पण दुसरीकडे त्या टाळेबंदीमुळे अत्यंत विषम आणि विदारक चित्र आपल्या समोर आलेलं दिसतं. लोकांचं सामाजिक जीवन हे नुसतं कौटुंबिक जीवन नसतं.
लोकांचं सामाजिक जीवन हे मुळात सार्वजनिक जीवनही असतं आणि सार्वजनिक जीवनावर नियंत्रण आणून त्यांना कुटुंबामध्ये ज्यावेळेस नियंत्रित केलं गेलं तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की याच्यामुळे आपल्याला अनेक घरांमध्ये समस्या निर्माण झाल्या, ज्याला गृहकलह आपण असे म्हणतो. घरांमध्ये भांडणं व्हायला लागलीत, गृहकलह निर्माण झाले. अनेक या काळामध्ये घरांमध्ये घटस्फोटांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. या काळामध्ये एकाकीपणा आपल्याला वाढलेला दिसतो. या काळामध्ये चिंता आणि भीती आणि नैराश्य या समस्यांना सुद्धा लोकांना मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागेल. आता बरेच लोक म्हणत असतील की बाबा चिंता, भीती, नैराश्य, एकाकीपणा ही तर मानसशास्त्रीय बाबी आहेत. या तर मानसशास्त्रीय बाबी आहेत. याचा आर्थिक आणि सामाजिक जीवनाशी काही संबंध आहे का? पण जर सामाजिक शास्त्राच्या याच्यामध्ये सामाजिक शास्त्राच्या अनुषंगाने सामाजिक आणि आर्थिक या दोन संकल्पनांविषयी जर विचार केला तर मानवी समाज जीवनातली जे अनेक वेगवेगळे अंग आहेत, मग कुटुंबामधला व्यक्तीचं मानसिक जीवन, त्याचं संपूर्ण जीवन हे सुद्धा आपल्याला सामाजिक जीवनाचा एक भाग बनताना दिसतं. आणि त्याच्यामुळे समाजामधलं एकक म्हणून कुटुंब आणि कुटुंबामधलं एकक म्हणून माणूस आणि त्या माणसाचं मानसिक, भावनिक आणि सगळं जे एक जीवन असतं त्या जीवनाचे प्रश्न हे सुद्धा आपल्याला मानसिक या सगळ्या जीवनाचे सगळे प्रश्न सुद्धा आपल्याला सामाजिक प्रश्न म्हणून समोर येतात. म्हणून एखाद्या माणसाला जर नैराश्य वाटत असेल तर त्याला फक्त तो मानसिक प्रश्न आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. मानसिक प्रश्न हे सामाजिक असतात, सामाजिक प्रश्न हे आर्थिक असतात आणि आर्थिक प्रश्न हे मानसिकही असतात. आपण फक्त आपल्या सोयीसाठी मानसिक प्रश्न, आर्थिक प्रश्न, सामाजिक प्रश्न अशी वर्गवारी करत असतो. पण सामाजिक जीवनामध्ये, समाजामध्ये हे सगळे मुद्दे जे असतात किंवा हे सगळे प्रश्न जे असतात ते एकमेकांना जोडले गेलेले असतात, त्यांना इंटरकनेक्टेड ते असतात. त्याच्यामुळे आपण मानसिक प्रश्नांची सामाजिक बाजू आणि सामाजिक प्रश्नांची आर्थिक बाजू बघितल्याशिवाय आपल्याला कुठल्या मुद्द्याची गुंतागुंत आणि त्याची विदारकता, त्याची आपल्याला काय म्हणता येईल त्याचं विदारकता आणि त्याची विषम जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याविषयी आपण खूप गंभीरपणे बोलू शकत नाही. आणि आपण तशी तेवढी खोलात चर्चा जर नाही केली तर आपल्याला समाजामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांची तीव्रता सुद्धा समजून घेता येत नाही. इथे दोन उदाहरणं सांगतो, इंटरेस्टिंग आहेत आणि त्या उदाहरणांचं आपल्याला व्यापक कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये त्यांची कशी पद्धतीने आपल्याला ते समजून घेता येतात. एक म्हणजे आमच्या पुण्याच्या जवळच इथे आता एक चाकण MIDC म्हणून एक प्रसिद्ध औद्योगिक वसाहत आहे. तिथे 1 महिन्यापूर्वी एक घटना घडली. ती घटना म्हणजे अशी, एका कामगाराने दुसऱ्या कामगाराचा खून केला. आता आणि ती बातमी वाचत होतो. त्या बातमी वाचत असताना मला असं दिसून आलं की जो ए नावाचा जो कामगार होता, म्हणजे आधी जो कामगार काम करत होता त्याला काही 6-7 हजार रुपये तिथे पगार मिळत होता. आणि मग दुसऱ्या व्यक्तीने त्याच मालकाशी संधान साधलं आणि तो म्हटला की मी 5,000वर काम तुमच्याकडे करतो, तेच काम मी 5,000वर करतो. मग जो आधीचा जो 6-7 हजार रुपये पगार असलेला जो कामगार होता त्याला कामावर मालकाने काढून टाकलं आणि जो 5,000वर काम करायला तयार झाला तो कामगार, त्या कामगाराला त्यांनी कामावर घेतलं. मालकाचा नफा त्याला 7,000चं काम 5,000मध्ये कामगार मिळणार होता, करणारा कामगार मिळत होता आणि तेच काम तो करणार होता, त्याच्यामुळे मालकाने त्याला घेतलं. पण ज्या 6-7 हजार रुपये ज्याला मानधन मिळत होतं तो कामगार बेरोजगार झाला आणि त्याला पुढे कामच मिळालं नाही. त्याच्यामुळे त्या कामगाराने जो 5,000वर काम करायला तयार झाला त्या कामगाराचा खून करून टाकला. आता ही घटना बातमी स्वरूपामध्ये न्यूजपेपर्समध्ये म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये छापून आली, त्यामुळे ती माझ्यासारख्या एका अभ्यासकाला कळाली आणि मी तुमच्यासारख्या इतर अनेक अभ्यासकांना ती सांगत आहे. पण अशा अनेक बातम्या ज्या आपल्याला या घडलेल्या दिसतात, म्हणजे घटना घडलेल्या दिसतात, पण त्या बातम्यांच्या रूपामध्ये प्रकाशित झाल्या नाहीत. तसंही वर्तमानपत्रांमध्ये बेकारीचा प्रश्न, कामगारांचा प्रश्न
यांना खूपच छोटीशी जागा मिळते. वर्तमानपत्रांमध्ये या प्रश्नांचा म्हणाव्या तशी दखल घेतली जात नाही. आणि तशी जर दखल घेतली गेली असती तर पहिलं लॉकडाऊन किंवा पहिली टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर भारतभरामध्ये जे स्थलांतरित मजुरांचे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांवर वृत्तपत्रांनी चांगल्या चर्चा घडवून आणल्या असतात. पण आपल्याला माहिती आहे वर्तमानपत्रांनी स्थलांतरित मजुरांच्या चर्चा नाही केल्यात, पण एक अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्या केली आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रांनी आणि टीव्ही माध्यमांनी चर्चा आपल्याला केलेल्या दिसतात. मूळ प्रश्न स्थलांतरित मजुरांचा आमच्या महाराष्ट्रातनं उत्तर प्रदेशामध्ये जाणारे काही मजूर रेल्वे खाली येऊन चिरडून मेलेत, त्याविषयी म्हणावी तशी चर्चा झाली नाही, दखल घेतली गेली कारण की मोठी घटना होती त्याच्यामुळं दखल घेतली गेली, पण म्हणावी तशी चर्चा झाली नाही. म्हणजे कामगारांच्या प्रश्न, कामगारांच्या समस्या आपल्याला म्हणाव्या तशा चर्चिल्या गेल्या नाहीत असं दिसतं. आणि म्हणून मी हे कामगाराचं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. या उदाहरणासारखे अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतील. असे अनेक उदाहरणं व्यक्तिगत पातळीवर मलाही माहिती आहे. ते मी उदाहरण तुम्हाला सांगत नाही कारण की त्या उदाहरणांविषयीच आपण 1-2 तास बोलायला वेळ जाऊ शकतो. दुसरं उदाहरण सांगतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची व्यसनाधीनता, कोणी लोक तंबाखू खातं, कोणी लोक दारू पितं, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला व्यसन लोक करताना दिसतात. आता टाळेबंदीमध्ये काय झालं की टाळेबंदीमध्ये दुकानं आणि सगळे काय दारूची दुकानं किंवा इथे बियर बार या सगळ्या गोष्टी बंद झाल्या आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे वेगळे प्रश्न निर्माण झाले. आता इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे. एक सामाजिक शास्त्रज्ञ किंवा सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक म्हणून हा आपण खूप प्रश्न समजून घेतला पाहिजे. तो म्हणजे असा की व्यसन करणं चूक की बरोबर हा एका थोड्या वेळासाठी चर्चा बाजूला ठेवू, पण ज्या लोकांना सवयी झालेल्या असतात त्या लोकांना जर उद्यापासून तुम्ही हे करू नका, लगोलग तुम्ही ते बंद करून टाकलं तर त्या लोकांना त्याचा मानसिक शारीरिक त्रास होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला झालेलं असं दिसतं की पहिल्या लॉकडाऊनमध्ये सगळ्या प्रकारचे व्यसनांचे म्हणजे सगळ्या प्रकारचे देशी दारूचे दुकानं, बियर बार किंवा हे सगळे बंद केलेत. आणि नंतर लॉकडाऊन ज्यावेळेस उठला, टाळेबंदी ज्यावेळी तर त्यावेळेस लोक मंदिरामध्ये, बँकामध्ये जशा पद्धतीने रांगा लावतात तशा लोकांनी बियर बार आणि देशी दारूच्या दुकानांसोबत रांगा लावल्यात. अनेक वर्तमानपत्रांनी आणि अनेक प्रसार माध्यमांनी त्या लोकांच्या मुलाखती घेतल्यात. त्या मुलाखती अत्यंत महत्वाचं सोर्स आहेत अभ्यास करण्यासाठीच्या. म्हणजे आपण समाजशास्त्राचे आणि सामाजिक शास्त्राचे जर अभ्यासक असू तर लोकांच्या ज्या मुलाखती आहेत, म्हणजे तो व्यसन करतो ते चांगलं का वाईट हा मुद्दा बाजूला ठेवूयात. पण एखाद्या व्यक्तीला जर व्यसन झालेलं असेल आणि त्या व्यक्तीला तुम्ही घरामध्ये कोंडलं आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही ते व्यसना काही गोष्टी दिल्या नाहीत तर त्याचे अनेक प्रॉब्लेम, म्हणजे नुसतं मानसिक प्रॉब्लेम होत नाहीत, कौटुंबिक प्रॉब्लेम होत नाहीत, तर शारीरिक प्रॉब्लेम सुद्धा होतात. आणि त्याच्यामुळे घरांमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसेला सुद्धा काही ठिकाणी अनेक त्या घरातल्या स्त्रियांना सामोरं जावं लागलेलं आहे. आता ज्यावेळेस शासनाने हा जो निर्णय घेतला तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा, कारण की शासनाच्या समोर कोरोनाचं नियंत्रण करणं हे मुख्य गोष्ट आहे, पण समाजामध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्याचा मानवाच्या जीवनावर, सामाजिक जीवनावर परिणाम होतो, प्रभाव पडतो, त्या शासनाच्या पातळीवर तेवढ्या महत्वाच्या पद्धतीने समजून घेतल्या गेल्या नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही याचा कोणीतरी एक चांगला अभ्यास करायला पाहिजे की मोठ्या प्रमाणात बियर बार आणि देशी दारूच्या बाहेर लोक एवढी उभी का राहिली. तर शासनाने काय केलं, टाळेबंदीच्या काळामध्ये व्यसनमुक्तीची संधी शोधण्याचा प्रयत्न केलाय. पण टाळेबंदी किंवा महामारी हा काही व्यसनमुक्त करण्याचा काळ नसतो, तो मानवाचं अस्तित्व जगण्याचा, माणसाला सुरक्षित करण्याचा त्याचं काळ असतो. ज्यावेळेस कोरोना संपेल त्या काळामध्ये किंवा कोरोना नव्हता त्या काळामध्ये जर शासनाने व्यसनमुक्तीचे प्रयोग राबवले तर त्याला चांगलं यश येऊ शकतं. अशा काळामध्ये ते यश येत नाही, किंबहुना
म्हणजे टाळेबंदीच्या काळामध्ये जर आपण असे जर प्रयोग करण्याचा केला, लोकांना सक्तीने व्यसनमुक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामुळे व्यसनमुक्ती तर होत नाही, पण त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. हे 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगितले आपल्या समाज जीवनातले. असे अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसू शकतात. त्या प्रश्नांना आणि त्या उदाहरणांना जर आपण अभ्यासाचे प्रश्न बनवलेत, तर समाजामध्ये कुठल्या प्रकारचे बदल होत आहेत किंवा समाजामध्ये कुठल्या प्रकारच्या समस्यांना आणि प्रश्नांना लोकांना सामोरं जावं लागत आहेत, हे आपल्याला सहजपणे समजून येऊ शकतं. फक्त त्याची आपल्याला पद्धतशास्त्रीय अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे लोकांची मतं तर अनेक आहेत, पण त्या अनेक मतांचा अभ्यास करून आपल्याला एक समाजशास्त्रीय वास्तव लोकांच्या समोर मांडता येईल. आता थोडं मी काही महत्वाचे आणि जे जटिल प्रश्न आपल्या समोर निर्माण होत आहेत त्याविषयी थोडं बोलतो आणि मग नंतर पुन्हा काही मुद्द्यांविषयी बोलेल. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असंही आपण म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणण्यानुसार असं दिसतंय की मागच्या 100 वर्षामध्ये जेवढी मोठी आर्थिक महामंदी आली नव्हती, तेवढी आर्थिक मोठी महामंदी आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये आणि कोरोना नंतरच्या जगामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. छोट्या महामंदी म्हणजे छोट्या ज्या वेगवेगळ्या देशांमधल्या महामंद्या ज्या आहेत आलेल्या आहेत, पण जागतिक महामंदी मागच्या जवळपास 100 वर्षांमध्ये आलेली नाही, की त्यांनी एकूणच जगामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थित्यंतर घडवून आणलेले आहे. आर्थिक अनेक प्रश्न ज्याला भेडसावतील असे निर्माण केलेत. एवढी मोठी जागतिक महामंदी मागच्या जवळपास 100 वर्षामध्ये आलेली नाही. 1929 मध्ये पहिल्यांदा जागतिक महामंदी आली आणि त्या जागतिक महामंदीने अनेक जगभरामध्ये मोठे प्रश्न निर्माण केलेत आणि मग त्या जागतिक महामंदीतनं बाहेर येण्यासाठी जेएम केन्स यांच्या एक वेलफेअर इकॉनॉमीचा उदय झाला आणि त्याच्यातनं मग जागतिक महामंदी बाहेर आली, असं आपण 1929 मध्ये महामंदी आली त्या संदर्भात अर्थशास्त्राच्या इतिहासामध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये आपण पाहतो. पण आता कोरोना काळामध्ये आणि कोरोना नंतरच्या जगामध्ये खूप मोठी आर्थिक महामंदी येण्याची शक्यता आहे. का या आर्थिक महामंदी येण्याची शक्यता आहे, त्याची कारण आपल्याला असे दिसतात की ऑलरेडी जगामध्ये भारतासारख्या देशामध्ये महामंदी येण्यापूर्वीच आर्थिक विषमतेचं प्रमाण थोडं वाढलेलं होतं आणि बेरोजगारीचा प्रश्न आपल्याकडे ऑलरेडी कोरोनाची महामारी येण्याच्या आधीपासूनच आपल्याला भेडसावत होता आणि त्याच्यामध्ये ही आर्थिक महामंदी कोरोनाच्या निमित्ताने येऊ घातलेली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. आता ही आर्थिक जी विषमता आणि आर्थिक जी बेकारी वाढलेली होती ती महामंदीच्या स्वरूपामध्ये जगामध्ये आणि भारतामध्ये पुढे का जाणार आहे, त्याची कारण आपल्याला दिसत आहेत. एक म्हणजे जे वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, मग त्याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्री, चित्रपट व्यवसाय जो असेल, मग तो चित्रपट व्यवसाय म्हणजे वेगवेगळ्या तालुका, जिल्हा किंवा अनेक गावांमध्ये ज्या थिएटर असतात, सिनेमागृह असतात, त्या सिनेमागृहांशी संबंधित असलेले अनेक कामगार आणि त्याच्या संबंधित असलेल्या अनेक जे कारागीर आहेत त्या लोकांचे जॉब गेलेले आहेत. त्याच्यानंतर नाटक आणि इतर ज्या मनोरंजनाचे जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय आपल्याला ठप्प झालेले दिसतात. त्याच्यानंतर स्पोर्ट इंडस्ट्री म्हणजे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय खेळांपासून तर स्थानिक खेळांपर्यंत ज्या प्रकारची जी इंडस्ट्री होती ती इंडस्ट्री बंद झालेली आहे. त्या इंडस्ट्रीला लागणारे जे काही साहित्य पुरवणारे जे दुकान आहेत आणि ते साहित्य उत्पादन करणाऱ्या ज्या पुन्हा आपल्याला जे कारखाने किंवा इतर जे मॅन्युफॅक्चरिंग जे व्यवसाय असतात ते सुद्धा आता आपल्याला ठप्प झालेले दिसत आहेत किंवा त्यांनी त्यांचं उत्पादन थांबवलेलं दिसतं. त्याच्यानंतर जे छोटे आणि मध्यम व्यापारी किंवा उद्योजक आहेत त्या छोट्या मध्यम व्यापाऱ्यांच्या उद्योगामध्ये सुद्धा आपल्याला घट झालेली दिसते. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं पर्यटन व्यवसाय आणि हॉटेलिंग व्यवसाय, हे जे 2 व्यवसाय जे मागच्या 10 वर्षापासून जगभरामध्ये खूप झपाट्याने वाढत होते, म्हणजे पर्यटन आणि हॉटेलिंग
ही दोन व्यवसाय एवढ्या झपाट्याने मागच्या 10 वर्षामध्ये वाढत होते की त्याचा एकूणच जागतिक आपल्याला जागतिक विकासामध्ये महत्वाचा वाटा होता. तर ही दोन हॉटेलिंग आणि पर्यटन व्यवसाय आपल्याला ठप्प झालेले दिसतात जगभर. आता हे हॉटेलिंग आणि व्यवसाय याच्यामध्ये काय आपल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटनापासून तर स्थानिक पर्यटन म्हणू शकतो. आणि एका गल्लीबोळामध्ये एखादा पाणीपुरीचा ठेला लावणाऱ्या व्यक्तीपासून तर मोठ्या इंटरनॅशनल हॉटेल्स पर्यंत, तर या सगळ्या स्तरामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं की तिथे एकतर ते ठप्प झालेले आहेत किंवा त्या टाळेबंदीमुळे त्यांना त्यांचे कामगार कपात करण्यात आलेली आहेत किंवा म्हणावा तसा त्यांचे उत्पादन आपल्याला झालेलं नाही, म्हणावा तसा त्यांचा व्यवसाय होताना दिसत नाही. आणि हे जे व्यवसाय आहेत, ही जरी 7-8 नावं मी तुम्हाला घेतलेली असली, ही जरी 7-8 व्यवसाय असली, तर या व्यवसायाशी संबंधित जे छोटे मोठे व्यवसाय आहेत आणि या छोटे मोठे व्यवसाय आहेत ते व्यवसाय सुद्धा थांबलेले आहेत. आणि त्या व्यवसायावर असलेले लाखो हजारो लोक जी आहेत ती सुद्धा बेरोजगार होताना आपल्याला दिसत आहेत. दुसरं एक अजून अनेक ठिकाणी कामगार जी कपात झालीत, म्हणजे IT कंपन्यांमध्ये आपण जर बघितलं तर IT कंपन्यांमध्ये कामगार कपात झालेली आहे. दुसरं जे सर्व्हिस इंडस्ट्रीज म्हणजे त्याच्यामध्ये IT कंपनी, बाकी अनेक न्यूजपेपर्स असतील किंवा टेलिव्हिजन असतील, टीव्ही चॅनल्स असतील, वर्तमानपत्र असतील, या वर्तमानपत्रांनी यांनी सुद्धा यांचे जे कामगार किंवा यांच्याकडे असलेले जे पत्रकार असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा कपात केलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की कोरोनाच्या पूर्वीच्या काळामध्ये ऑनलाईन बहुतेक आपल्याला सगळे न्यूजपेपर वाचता येत होते, इंग्रजी, मराठी, हिंदी सगळे. पण आता जर तुम्ही बघितलं तर कुठलाही न्यूजपेपर आता मोफत आपल्याला वाचता येत नाही, तो सबस्क्राईब करावा लागतो. म्हणजे त्याचं वर्गणीदार व्हावं लागतं. आधीच्या काळामध्ये, कोरोनापूर्व काळामध्ये बहुतेक वर्तमानपत्र आपल्याला सहज फ्री मोफत वाचता येत होते. आता या सगळ्या न्यूजपेपर्सनी किंवा टेलिव्हिजन चॅनलचे जे वेबसाईट आहेत त्यांनी सबस्क्रिप्शन का सुरू केलं, त्याचं कारण हे सुद्धा आर्थिक संकटाला सामोरे जाताना आपल्याला दिसतं. आता ही जी व्यवसाय आहेत या व्यवसायांशी संबंधित अनेक लोक डायरेक्ट आर्थिक समस्यांना सामोरे जात आहेत, आर्थिक आव्हानांना सामोरे जात आहेत. आता ह्या आर्थिक आव्हानांमुळे काय होतं की अनेक लोकांचं कौटुंबिक जीवनामधले जे सगळं आर्थिक बजेट असतं, आर्थिक ताळेबंद असतो, तो ढासळतोय. त्याच्यामुळे कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. काही लोकांच्या घरांमध्ये मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रश्न निर्माण आपल्याला झालेले दिसतात. मुलांच्या शिक्षणाच्या आणि एकूणच त्यांच्या प्रश्नांविषयी मी पुढे सविस्तर बोलेलच. म्हणजे कौटुंबिक वातावरण बिघडताना आपल्याला दिसतंय. मानसिक ताणतणाव, काम नाहीये, आपल्याला मानसिक ताणतणावाचा आर्थिक याच्याशी संबंध कसा आहे हे मी आधी सांगितलं, पण तो कसा ठरलोय त्याचं सविस्तर स्पष्टीकरण करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर काम नसेल, तो बेकार असेल, तर तो नुसता बेकार आहे म्हणून त्याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. म्हणजे एखादा व्यक्ती काम करत नाही, तो बेकार आहे, त्याच्यामुळे त्याची सामाजिक पत म्हणजे सोशल स्टेटस त्याचं काय असतं हे आपल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. एखादा व्यक्ती जर काम करत नसेल, तो कमवत नसेल, तर त्याला घरामध्ये आणि समाजामध्ये कसं बघितलं जातं. दुसरं, त्या व्यक्तीच्या स्वतःची जी एक मानसिक स्थिती असते, स्वतःची त्याची जी असते, त्याचे सुद्धा अनेक प्रश्न आपल्याला भेडसावताना दिसतात. त्याच्यासाठी एक उदाहरण देतो आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. आमचा स्वतः एक विद्यार्थी आता जस्ट तो MA पास झाला, त्यांनी 3-4 महिन्यांपूर्वी त्याच्या चुलत भावाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचं कारण काय, तो लातूरकडचा आमचा विद्यार्थी आहे, 3 एकर शेती, आणि तो काही 4-5 वर्षांपासून पुण्यामध्ये एका कारखान्यात काम करत होता. आणि कारखान्यात काम करत 4-5 वर्षामध्ये पुण्यामध्ये काम करत होता. मागच्या वर्षी त्याचं लग्न झालं आणि लॉकडाऊन लागल्यामुळे त्याला गावी जावं लागलं. गावी गेल्यामुळे तो 2-3 महिने घरी बसून असता, पण 2-3 ग्रामीण आपल्या सगळ्या याच्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला तो घरीच बसून असेल तर आपण त्याला जास्त काळ पोसू शकत नाही, त्यांनी काहीतरी काम करावं अशी अपेक्षा घरचे सुद्धा ठेवतात. तर मग त्याच्या वडिलांनी त्याला सातत्याने, बाबा तू गावात शेतात काम करायला जा, अशा पद्धतीने आग्रह करायला सुरुवात केली. आणि मग काय झालं की तो म्हटला नाही, मला शेतातलं काम येत नाही. त्याच्यामुळे तो पुन्हा पुण्यात आला. दुसरं लॉकडाऊन, म्हणजे पहिलं लॉकडाऊन संपलं आणि दुसरं लॉकडाऊन सुरू होण्याच्या मधल्या काळामध्ये तो पुण्यात आला
आणि दुसरं लॉकडाऊन पुन्हा जाहीर झालं. त्याच्यामुळे तो काही 2-1 महिने पुण्यातच अडकून पडला. नंतर तो पुन्हा गावी गेला. गावी गेल्यानंतर घरामध्ये तणाव निर्माण झाले आणि त्यांनी सुसाईड करून टाकले. कारण की घरचे सातत्यानं म्हणत होते की बाबा तू शेतातलं तरी काम कर, आणि त्याला पूर्णतः कारखान्यामध्ये किंवा शहरामध्ये काम करण्याची सवय असल्यामुळे त्याचं म्हणणं हे होतं की मला आता शेतातलं जड काम करता येत नाही, मी ते करत नाही. आणि मग घरी तणाव निर्माण झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. आणि त्याचं लग्न होऊन फक्त 1च वर्ष झालं होतं. अशा अनेक मानसिक समस्या काम नसल्यामुळे किंवा काम गेल्यामुळे अनेक लोकांना येताना दिसतायत. अनेक लोकांनी जे गावाकडनं शहरामध्ये स्थलांतरित झाले होते कामासाठी, आणि जे छोटे मोठे कामं शहरांमध्ये करत होते 15-20 हजारामध्ये, आणि मग त्याच्यातनं त्या लोकांचा काय 7-8 हजार घर भाडं आणि थोडाफार 2-3 हजार रुपये राहत होते. त्या लोकांच्या लॉकडाऊनमध्ये काय झालं, त्या लोकांना जर 17,000 पगार असेल तर त्या लोकांचा निम्मा पगार त्यांचे मालक द्यायला लागले. मालक लोकही म्हणत होते आमचा व्यवसाय होत नाही, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला पगार देऊ शकत नाही. आणि ती लोक निम्म्या पगारामध्ये स्वतःचा घर संसार, मुलांचं शिक्षण, बाजार हाट सगळं करू शकत नसल्यामुळे ते शहरांमध्ये राहू शकले नाहीत. असं शहरातल्या लोकांचे प्रश्न झाले, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक शहराकडनं गावाकडे गेलेले दिसतात. आणि मधल्या काळामध्ये अनेक लोकांनी असंही म्हटलं की आता जी शहरांमधली जी कामगार आहेत, स्थलांतरित मजूर आहेत, ते गावाकडे गेल्यामुळे त्यांचे अनेक प्रश्न ते आता शहरांमध्ये परतून येणार नाहीत, असं काही लोक मांडणी करत होते. पण आपल्याला असं दिसतं जसं कोरोनाचा काळ जास्त वाढायला लागला आणि गावाकडे पहिल्या लॉकडाऊन मध्ये अनेक लोक जी ग्रामीण भागामध्ये त्यांच्या गावी कामाला गेलीत, आणि ती लोक पुन्हा परतून येणार नाहीत असं शहरातले अभ्यासक किंवा आपल्यासारखी लोक म्हणत होती. पण त्याचं जर निरीक्षण केलं तर पहिलं लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत अनेक पुन्हा ग्रामीण भागातली लोक शहरांमध्ये कामाच्या शोधामध्ये यायला लागली. त्याचं कारण की कोरोना महामारीमुळे पहिल्यांदा शहरी भागामध्ये मोठे प्रश्न निर्माण जरी झाले असले तरी त्या प्रश्नांसोबत ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. असं वाटत होतं की गावाकडे लोक वाटेल ते पटेल ती कामं करतील, पण याच्यामध्ये एक अझम्पशन असा होता की ग्रामीण भागामध्ये शहरातनं येणारे हे जे स्थलांतरित मजूर आहेत त्या सगळ्या स्थलांतरित मजुरांना ग्रामीण भागामध्ये सामावून घेतलं जाईल. पण याच्या जर आपण बातम्या आणि अनेक लोकांच्या गोष्टी जर ऐकल्या, त्यांना जर विचारल्या तर कळेल अनेक लोकांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं. काही लोकांना तर गावातल्या लोकांनी सामावून घेतलं नाही भीतीमुळे, अशाही गोष्टी झाल्या. आणि त्या लोक गावाकडे गेल्यानंतर गावामध्येच एकूण रोजगाराचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळे ते जास्त काळ ग्रामीण भागामध्ये पुन्हा राहू शकले नाहीत आणि पुन्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून पुन्हा लोक शहरामध्ये आलेले आपल्याला दिसतात. असं एक आपल्याला या सगळ्या मजुरांच्या संदर्भात काही घटना घडलेल्या दिसतात. या संदर्भात खूप सारं बोलता येण्यासारखं आहे. शासनाच्या पातळीवर ज्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे होत्या त्या केल्या गेलेल्या नाहीत. म्हणजे मजुरांच्या प्रती शासन म्हणजे सरकार, म्हणजे केंद्र सरकार असू द्या महाराष्ट्र सरकार असू द्या, किती उदासीन आहे हे सुद्धा आपल्याला टाळेबंदीच्या काळामध्ये दिसून आलं. आपल्याला विशिष्ट एखाद्या शहरामध्ये किती मजूर असतात, किती लोक काम करतात याची सुद्धा डेटा आपल्याकडे कामगार कल्याण खात्याकडे नसतो. आणि त्याच्यामुळे या लोकांचे प्रश्न काय आहेत, या लोकांचं शोषण कसं होतं, या लोकांचे कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं, या कुठल्याही पातळीवरची माहिती शासनाकडे नव्हती. आणि ज्यावेळेस अशा प्रश्न समोर आलेत, अशा बातम्या समोर यायला लागल्या, त्यावेळेस शासनाने ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यातनं हे पण शिकतं की म्हणजे शासनाच्या पातळीवर म्हणजे महामारी किंवा साथीचे रोग काय दरवर्षाप्रमाणे येत नाहीत, पण जर 50 वर्षापूर्वी एखादा महामारीचा रोग आला असेल तर त्याचा अभ्यास करून, त्याचा अध्ययन करून आता काय आपण करायला हवं हे जे शासनाच्या पातळीवर केलं गेलं पाहिजे ते आपल्याला दिसत नाही. कामगारांच्या प्रती, विशेषतः गरिबांच्या कष्टकरींच्या प्रती उदासीन शासन आपल्याला दिसून आलं. सरकारी यंत्रणा उदासीन दिसून आली. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर ते हजारो किलोमीटर चालणारे लोक, त्यांच्या कथा तुम्ही जर बघितल्या तर अत्यंत हॉरिबल सिच्युएशन, अत्यंत अमानवीय परिस्थिती या नागरिकांना सामोरं जावं लागली आपल्याला दिसतं. आता मी इथे हा सध्या कामगारांच्या मजुरांच्या संदर्भातला हा मुद्दा थांबवतो. मला आता थोडं
मुलांच्या आणि स्त्रियांच्या संदर्भातल्या मुद्द्यांविषयी बोलायचं आहे आणि ते या सगळ्या संदर्भात किती महत्वाचं आहे हे आपण बघूयात. सगळ्यात महत्वाचं, कोरोनाचा जो मानसशास्त्रीय, विशेषतः बालमानसशास्त्रीय जो परिणाम आताच्या मुलांवर होतोय, त्याचा खूप चांगल्या पद्धतीने संशोधन अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण आपण बालमानसशास्त्रामध्ये जर अभ्यास करत असतो त्याच्यानं आपल्याला दिसतं की आपलं जे चाइल्डहुड असतं, लहानपण असतं, त्या लहानपणाचा परिणाम मानवावर दीर्घकाळ असतो. अनेक म्हणजे आपण किती तरुण झालो, 30-40 50 पर्यंत जरी गेलो तरी आपल्यावर न कळत लहानपणातले अनेक अनुभव आपलं जीवन घडवत असतात किंवा आपल्या जीवनावर परिणाम टाकत असतात. म्हणून आताच्या काळामध्ये जे लहान मुलं आहेत, लहान मुलांना त्यांच्या बालमानसशास्त्रावर काय परिणाम होतो याचा पालकांनी, शासनाने आणि समाजाने खूपच गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे. कारण या काळामध्ये शहरामधली लहान मुलं असू द्या किंवा ग्रामीण भागातली लहान मुलं असू द्या, ते अनेक गोष्टी करण्यापासून ते थांबलेली आहेत किंवा त्यांना घरात डांबून ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जी विकास किंवा जी जडणघडण झाली पाहिजे तिच्यावर अनेक बंधनं आपल्याला आलेले दिसतात आणि त्याच्या म्हणून सविस्तर थोडा अभ्यास करायला पाहिजे, कारण की याचा खूप दीर्घकालीन परिणाम होणार आहे. सेव्ह द चिल्ड्रन अँड द युनिसेफ यांनी संयुक्तपणे काही जो अभ्यास केला आहे, त्या अभ्यासातनं आपल्याला असं दिसून येतंय की जवळपास 15 कोटी आणि त्याहून अधिक मुलं, बालक जे आहेत, लहान मुलं जे आहेत, ते मल्टी डायमेन्शनल दारिद्र्य म्हणजे बहुआयामी जे दारिद्र्य आहे, त्या बहुआयामी दारिद्र्याचे बळी ठरत आहेत. सेव्ह द चिल्ड्रन अँड द युनिसेफ यांनी एक लहान मुलांच्या संदर्भातला जो अभ्यास केलाय आणि या बहुआयामी दारिद्र्यामध्ये कशाचा सहभाग होतो? शिक्षण, आरोग्य, त्यांचं कौटुंबिक जडणघडण, त्याचा पोषण आहार, न्यूट्रिशन्स, पाणी आणि स्वच्छता, या सगळ्या मुद्द्यांचा एकत्रित विचार केल्यानंतर मल्टी डायमेन्शनल जी पॉवर्टी किंवा बहुआयामी दारिद्र्य ज्याला म्हणतो, या दारिद्र्यामध्ये या दारिद्र्याचा मुलांच्या आरोग्यावर, एकूणच मानसिक आरोग्य, त्यांचं शैक्षणिक आरोग्य आणि त्यांचं सामाजिक आरोग्य याच्यावर खूप मोठा परिणाम होत आहेत. आणि ही मुलं जर आपल्या भविष्याची नागरिक आहेत असं आपण जर म्हणत असू तर या मुलांच्या बालमानसशास्त्रावर खूप गंभीरपणे काम करणं गरजेचं आपल्याला दिसतं. मुलांच्या संदर्भातला जो दुसरा मुद्दा आहे, शिक्षणाची प्रक्रिया थांबलेली आहे. शहरांमध्ये काही ज्या थोड्या खूप गर्भश्रीमंत ज्या शाळा आहेत, त्या लाखो हजारो रुपये फीज घेतात, त्या शाळा थोड्याफार ऑनलाईन पद्धतीने चालू आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी होत नाहीत, पण किमान क्लासेस तरी होत आहेत. पण महानगरपालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा ग्रामीण भागातल्या शाळा, आश्रमशाळा, आदिवासी आश्रमशाळा किंवा भटक्या विमुक्तांच्या आश्रमशाळा, या बहुतेक शाळा ज्या आहेत त्या बहुतेक शाळा बंद आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा ज्या वेगवेगळ्या सामाजिक वर्गातले विद्यार्थी येतात, त्या विद्यार्थ्यांना ही सगळी ऑनलाईन शिक्षण करण्याची सगळी साधनं उपलब्ध आहेत का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. म्हणजे शहरांमध्ये मी अनेक जवळपासच्या किंवा नातेवाईकांच्या शी बोललो होतो, त्याच्यातनं असं दिसून आलं की 2 किंवा 3 मुलं आहेत आणि मोबाईल एकच, त्याच्यामुळे सगळ्यांना एका वेळी वर्ग अटेंड करता येत नाही किंवा सातत्यानं जे आपल्याला इंटरनेटचं पॅक मारायचं असतं ते परवडत नाही. असे शहरांमध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. ग्रामीण भागामध्ये तर याच्यापेक्षा भयानक, मागच्या 1.5-2 वर्षापासून शाळा सुरू नाही, लहान मुलं जी आहेत ती शाळेत जात नाही आणि घरी वेगळ्या पद्धतीनं त्यांचं म्हणजे शैक्षणिक विकास होत नाही, कारण की आई वडील कामाला जातात किंवा आई वडिलांना ती ट्रेनिंग नसते. आणि याच्यामुळे आपल्याला काय दिसतं, ज्याला डिजिटल डिवाइड निर्माण झाला. म्हणजे शिक्षणाचं काम लोकांमध्ये समता आणणं, शिक्षणाचं काम लोकांना एक समान आणणं असं आहे, पण आता ऑनलाईन शिक्षणामुळे एक विषमता निर्माण होते. श्रीमंतांची मुलं हजारो लाखो रुपये पैसे घेऊन ते ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात किंवा त्यांना आपल्याला काही साधनं म्हणजे शैक्षणिक साधनं, मोबाईल, लॅपटॉप असेल ते मिळू शकतात. गोरगरीब, कष्टकरी या लोकांना मोबाईल मिळत नाही आणि असे अनेक प्रश्न यासमोर आपल्याला
निर्माण झालेले दिसतात. आणि याच्यामध्ये आता या पातळीवर शासनाने म्हटलं की ऑनलाईन पातळी विद्यार्थ्यांना शिकवा, पण ते साधनच नसतील तर अनेक मुलं याच्यातनं गळतात. आता जी मुलं ऑनलाईन शिक्षण घेतात त्यांचे सुद्धा प्रश्न आहेत, कारण की शिक्षण हे जर ऑनलाईन पातळीवर असेल तर त्याच्यातनं काही काही गोष्टी आपल्याला करता येतात, पण अनेक गोष्टी ज्या नुसत्या सहवासाने शाळेत एक विद्यार्थ्यांनी मुलांनी एकत्र येऊन करण्यासारख्या असतात, त्या गोष्टी करता येत नाहीत. आणि त्याच्यामुळे शिक्षण ऑनलाईन शिक्षण होतंय त्याची सुद्धा आपण एक वेगळ्या पद्धतीची चिकित्सा करायला पाहिजे. आणि त्याचा मानसशास्त्रीय परिणाम काय होतो, बाल मानसशास्त्रीय परिणाम आणि त्याच्या मुलांच्या सामाजिक आरोग्यावर परिणाम काय होतो ते पाहता येऊ शकतं. मुलांच्या संदर्भातला महत्वाचा मुद्दा जो विशेषतः ग्रामीण भागामध्ये याच्या नोंदी झालेल्या आहेत ती म्हणजे अल्पवयीन मुलींच्या लग्नाचे प्रमाण वाढलेले आहेत. एकीकडे आपल्याला की कोरोनामध्ये अनेक लोक सहज कमी खर्चामध्ये लग्न करतायत, जास्त नातेवाईक नाही त्याच्यामध्ये प्रमाण वाढलेलं असं दिसतं. ही महत्वाची घटना आहे. इशारा एक जो दिलाय तो जागतिक आरोग्य संघटनेला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बाल कामगार वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे एकीकडे हे हे जे आर्थिक नुकसान होतंय, आर्थिक मंदी येईल ते याच्यातनं आर्थिक नुकसान होऊ नये, स्वतःचा नफा व्हायला पाहिजे, या पद्धतीच्या गोष्टींमुळं बाल कामगार वाढण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला माहिती आहे कायद्याने आपण ते बंद केलं, पण व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बाल कामगार मोठ्या पद्धतीने दिसतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की बाल कामगार असणं म्हणजे समाजामध्ये अनेक प्रश्न त्यातनं निर्माण होताना दिसतात. अजून एक महत्वाचा प्रश्न या सगळ्या कोविडच्या याच्यामध्ये उद्भवला, ते म्हणजे मोठं आव्हान आहे. ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये मुळात आपल्याकडे अनाथ मुलांचा प्रश्न तर असतोच, पण कोविडच्या काळामध्ये काही फॅमिलीमध्ये पूर्ण घरच्या घर कोरोनामुळे त्यांचं निधन झालं किंवा कोरोना या आजाराने त्यांना खाऊन टाकलं. त्या घरांमध्ये एक दोन मुलं, काही घरांमध्ये घरातला कर्ता पुरुष गेला, काही घरांमध्ये घरातले कर्ते स्त्री पुरुष गेले, लहान मुलं आहेत किंवा म्हातारी माणसं आहेत, असे अनेक म्हणजे ज्या घरांमध्ये कर्ते पुरुष किंवा कर्त्या स्त्रिया यांचं निधन झालं किंवा त्या बळी गेल्यात करोनाच्या, त्या घरांमध्ये अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. मी ज्या फ्लॅटमध्ये ज्या सोसायटीमध्ये राहतो, माझ्या शेजारीच एक ग्रस्त होते, त्यांना 3 मुलं आणि ते सातत्यानं म्हणजे खूप कष्ट करणारे ग्रस्त होते. लहान बाळ त्यांचं फक्त 6 महिन्याचं आहे, त्या व्यक्तीचं निधन झालंय. असं जर हे फक्त माझ्या जर शेजारच्या फ्लॅटमध्ये ते राहतात, तर असे अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. आणि हा शासकीय म्हणजे सामाजिक प्रश्न म्हणून पुढे याचा निर्माण झालेला आहे. याच्यावर शासन, समाज आणि आपल्यासारखे अभ्यासक म्हणून आपण याचं संशोधन करून त्यावर मांडणी करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे त्याचे अनेक प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येऊ शकतात. शेवटचे 5 मिनिटं घेतो आणि 2 मुद्दे सांगून माझं म्हणणं संपवतो. ते म्हणजे या पॅन्डेमिकलाच काही अभ्यासकांनी इन्फोडेमिक म्हणायला सुरुवात केली. इन्फोडेमिक म्हणजे काय? अफवांचा भडीमार. म्हणजे ही जी कोरोनाची महामारी जशी पसरली तशी अफवांची महामारी सुद्धा पसरते. अफवा. आणि त्या अफवांच्या महामारी म्हणजे कोरोनाचा जो विषाणू आहे, त्या कोरोनाच्या विषाणू एवढाच अफवा म्हणतो, द्वेषाणू जो पसरतो तो सुद्धा घातक आहे. कोरोनाचा विषाणू आणि अफवांचा द्वेषाणू, विशिष्ट समूहाविषयी चुकीच्या अफवा पसरणे, सातत्यानं विशिष्ट समूहाला बदनाम करणे, एखाद्या समूहाला रिस्पॉन्सिबल धरणे आणि त्या समूहामुळेच कोरोना पसरला असं पसरवणे, याच्यामुळे सुद्धा समाजाचं मानसिक आरोग्य खालवलं जातं. एका समाजाप्रती दुसऱ्या समाजाच्या मनामध्ये याच्यामुळे द्वेष निर्माण होतो. अफवांमुळे काय होतं की अनेक आपल्या देशामध्ये अजूनही डिजिटल साक्षरता नसल्यामुळे व्हॉट्सअपला एखादा मेसेज आला तर अनेक लोक त्या खरं मानतात आणि त्याच्यामुळे या
अनेक ज्या अफवा पसरवल्या जातात त्या अफवांमुळे अनेक ठिकाणी लोकांना वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो अफवांची महामारी आहे, करोनाच्या महामारीने लोकांचा जीव घेतला, म्हणजे ती आरोग्यविषयक महामारी आहे, पण ही अफवांची महामारी जी आहे ती मानसिक महामारी आणि ती सामाजिक, ती आपला मेंदू खाते. आपल्या मेंदूला एक रॅशनल वैज्ञानिक विचार करू देत नाही आणि त्याला भयग्रस्त करून टाकते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकदा माणूस जर भयग्रस्त झाला तर काही तो विचार करतो. त्याच्यामुळे ही जी अफवांची महामारी आहे ती सुद्धा आपण थांबवली पाहिजे आणि तिचा सुद्धा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. काय परिणाम होतोय अफवांच्या महामारीमुळे? तुम्हाला माहिती आहे की त्या पालघरमध्ये एका गृहस्थाचा खून करण्यात आला आणि झारखंडमध्ये, युपी बिहारमध्ये, राजस्थानमध्ये अनेक लोकांचे खून अफवांमुळे झालेत. आता ही अफवांची महामारी ही सामाजिक दृष्ट्या अत्यंत खतरनाक आहे. त्याचं सुद्धा आपण खूप सिरियसली तो विचार करायला पाहिजे. कारण त्याच्यातला अजून एक जो मुद्दा जो आहे तो असा की या सगळ्या करोनाच्या महामारीच्या याच्यामुळे ऑलरेडी असलेली जी विषमता आहे ती विषमता वाढेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये एक या विषमता वाढण्याला कारण 2-3 गोष्टी असण्याची शक्यता आहे. ती म्हणजे मक्तेदारी आणि नफेखोरी. आता आपल्याला दिसतंय म्हणजे जसं की आपण अर्थशास्त्राचा जो नियम आहे, मागणी पुरवठा किंवा ग्राहकाचा वर्तणुकीचा सिद्धांत, याच्या पद्धतीने जर आपले हे नफेखोरी म्हणजे कोरोना काळातली नफेखोरी आणि मक्तेदारीच्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला अनेक गोष्टी दिसतील. म्हणजे अनेक लोकांनी म्हणजे नफेखोरी करायला सुरुवात केली. म्हणजे जसं की पी साईनाथ प्रसिद्ध पत्रकार, ते म्हणजे दुष्काळ आवडे सर्वांना, म्हणजे मंत्र्यापासून तर खाली शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांना दुष्काळ आवडतो. सगळे म्हणतात दुष्काळ जाहीर करा, दुष्काळ जाहीर करा, कारण की पैसे मिळतात. तसं आता आपल्याला म्हणजे महामारी सर्वांना असं झालंय, कारण की महामारीला सुद्धा काही लोक संधी म्हणून पाहत आहेत आणि त्या संधीचा फायदा घेऊन स्वतःचा नफा, म्हणजे ते अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असतं, अनेक हॉस्पिटल्समध्ये नफाखोरी करण्याचा प्रयत्न झाला. नाशिकमध्ये अशा हॉस्पिटलच्या विरोधामध्ये अनेक लोकांनी जन आंदोलन करायला सुरुवात केली. असे अनेक प्रश्न आपल्याला या कोरोनाच्या माध्यमातून निर्माण होताना दिसत आहेत. शेवटचा मुद्दा सांगतो आणि संपवतो. आरोग्य व्यवस्था ज्याच्याविषयी आपण कधीही गंभीरपणे बोलत नव्हतो, दुर्लक्षित करत होतो, तो प्रश्न आपल्याला किती गंभीरपणे भेडसावत आहे याची जाणीव आपल्याला या काळामध्ये झाली. भारताची आरोग्य व्यवस्थेचे किती 12 वाजलेले आहेत हे आपल्या समोर आलेले. एक तर आरोग्य म्हणजे एकतर इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, एकतर दवाखाने नाहीयेत, दवाखान्यांमध्ये नर्स आणि डॉक्टर्स नाहीयेत, आणि असले नर्स आणि डॉक्टर्स असले तरी एक गोष्ट आहे की सर्वसामान्य लोकांमध्ये डॉक्टरांवर विश्वास नाहीये. त्याच्यामुळे अनेक शहरांमध्ये डॉक्टरांवर नागरिकांनी हल्ले सुद्धा केले. हा गंभीर सामाजिक प्रश्न आहे. आरोग्य व्यवस्थेचे जे 3:13 वाजलेत आणि त्याच्यामुळे आपली आरोग्य व्यवस्था किती म्हणजे खालावलेली आहे हे सुद्धा आपल्या समोर आले. आणि त्याच्यामुळे देशभरामध्ये नद्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचे मृतदेह आपल्याला बघावे लागलेत. हे म्हणजे मागच्या शेकडो वर्षांमध्ये भारतामध्ये जे झालं नसेल ते आता आपल्याला बघावं लागतंय. आणि म्हणून आरोग्य व्यवस्था म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही प्राधान्याची गोष्ट आहे. ती समाजाच्या, अभ्यासकांच्या, राजकारण्यांच्या प्राधान्याचा मुद्दा असायला पाहिजे, अशी सुद्धा चर्चा करणं गरजेचं. म्हणजे अनेक प्रतिनिधी काय करतात तर नुसते ॲम्ब्युलन्स देतात. ॲम्ब्युलन्सचा एवढा मोठा, प्रत्येक शहरांमध्ये हजारो ॲम्ब्युलन्स दिसतात, पण तीच लोकप्रतिनिधी हॉस्पिटल स्थापन करण्यासाठी तीच प्रतिनिधी त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सेस असावेत असं त्यांना वाटत नाही. आणि त्याच्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. हा विषय खूप जटिल आहे, गंभीर आहे. याच्याविषयी आपण सगळ्या अभ्यासकांनी सातत्यानं बोलत राहिलं पाहिजे. तेव्हाच आपण या आव्हानांना सामोरं जाऊ आणि भविष्य जे आहे मानवी समाजाचं, भारताचं, महाराष्ट्राचं जे समोर असलेलं भविष्य आहे ते समृद्ध होऊ शकेल. आपण खूप गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे आणि आमूलाग्र पातळी